3 जून 2026 या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी। अधिक मासामधली ही संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची मानली गेली आहे। संकष्टी चतुर्थी ही दर महिन्याला येत असते आणि आपण सर्वजण बघा संकष्टी चतुर्थीचा उपवास सुद्धा अगदी मनापासून श्रद्धेनं करतो। काही भक्तजन उपवास न करता सुद्धा घरामध्ये गणपती बाप्पांची पूजा सेवा हे करत असतात। पण काही वेळेला ना आपल्याकडनं चतुर्थी दिवशीच बघा काही अशा चुकासुद्धा घडत असतात सेवेमध्ये पूजेमध्ये आणि त्यामुळं काय होतं तर आपण केलेल्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळत नाही। चतुर्थी दिवशीला तुम्हाला कोणत्या अशा चुका टाळायच्या आहेत आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला 5 चुका सांगणार आहे। त्या चुका आपल्याला चतुर्थी दिवशी आपल्या घरामध्ये करायच्या नाहीत। तुमच्या हातून जर ह्या चुका झाल्या तर तुम्ही केलेल्या व्रताचं सेवेचं फळ हे तुम्हाला योग्य पद्धतीनं मिळणार नाही। तर ह्या चुका टाळण्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघून घ्या। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर संकष्टी चतुर्दशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या गणपती बाप्पांची सेवा पूजा आपल्या घरामध्ये कशी करायची आणि अधिक मासातील संकष्टी चतुर्थी आहे म्हटल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचे 2 प्रभावी उपाय हे नक्कीच करायचे आहेत संध्याकाळी। तर या संपूर्ण विषय माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही नक्कीच एकदा बघून घ्यावा। तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ना चुका टाळायच्या आहेत की ज्या चुका आपल्याकडनं प्रत्येक भक्ताकडनं नकळत होत असतात। आपण कोणत्या सुद्धा चुका बघा जाणून बुजून कधी करत नाही, पण आपल्याला काही वेळेला त्या चुका माहिती नसतात आणि आपल्याकडनं नकळत त्या गोष्टी ह्या चतुर्थी दिवशीच घडत जातात। तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला व्यवस्थित अशा त्या चुका सांगेन आणि त्याप्रमाणे तुम्ही इथून पुढं जे पण चतुर्थी येईल ज्या महिन्याची त्या महिन्याच्या चतुर्थीला तुम्ही प्रत्येकानं या चुका आपल्या घरामध्ये टाळा आणि अगदी श्रद्धेनं मनापासून गणपती बाप्पांचं व्रत करा, सेवा पूजा करा। तुम्हाला सर्वांना सांगते की जेवढं तुम्ही गणपती बाप्पांची पूजा सेवा करणार बघा मनोभावे तेवढाच त्यांचा एक तुमच्यावरती कृपा आशीर्वाद राहणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे विघ्ने सुद्धा ते नक्कीच दूर करतील। तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते बघा आता 3 जून आहे म्हणजे उद्याच आहे, तर तुम्ही सर्वजण उपवास करणार। सकाळी लवकर उठायचं आहे, लवकर उठल्यानंतर महिलांनी त्यांची जी काय कामं असतील ते सर्व करून घ्यायची। आता ज्या व्यक्ती उपवास करणार आहे त्यांच्यासाठी मी सांगते, आता काही व्यक्ती अशा असतात की गणपती म्हणजे संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात ते, तर तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट सांगते की तुम्ही जेव्हा संकष्टी चतुर्थीचा उपवास करत आहात ना गणपती बाप्पांना ज्या दुर्वा अर्पण करता बघा, आता तुम्हाला 21 दुर्वांची एक पेंडी गणपती बाप्पांना अर्पण करायची। जास्त जर तुमच्याकडे दुर्वा असेल तर तुम्ही जास्त सुद्धा पेंड्या अर्पण करू शकता, पण ती 21 दुर्वांची जी पेंडी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करत आहात बघा, त्या दुर्वा तुम्हाला कधी सुद्धा सुकलेल्या किंवा वाळलेल्या घ्यायच्या नाहीत। ताज्या दुर्वास तुम्हाला घ्यायच्या आहेत, एकदम फ्रेश दुर्वा घ्यायच्या आहेत की ज्या ताज्या व्यवस्थित असतील। आणि ह्या दुर्वा अर्पण करत असताना आपल्याला त्या कशा अर्पण करायच्या ह्याविषयी तुम्हाला सांगते। आपण काय करतो की ती पेंडी जी असते बघा दुर्वांची ती घेतो आणि गणपती बाप्पांजवळ ठेवतो, तर तसं कधी सुद्धा करू नका। तुम्हाला सांगते की गणपती बाप्पांना जेव्हा आपण दुर्वा म्हणजे दुर्वांची एक पेंडी वाहत असतो ना तेव्हा त्या दुर्वा आपल्या हातात पकडायच्या। तुमची जी पण इच्छा असेल अगदी चांगली ती गणपती बाप्पांना अगदी मनापासून बोलायची आणि त्यानंतर ती जी पेंडी आहे ना दुर्वांची ती पेंडी वाहत असताना ते जे देठ असतं देठ आपल्याला गणपती बाप्पांकडे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुर्वा व्हायची आहेत। दुर्वा नेहमी अशा पद्धतीनंच व्हायच्या असतात, ह्या गोष्टींची काळजी घ्या। तर ह्या दिवशी आपल्याला अजून एक चूक करायची नाही बघा, ती चूक आहे बघा खूप जण काय करतात ह्या दिवशी गणपती बाप्पांना ना जास्वंदीच्या फुलांच्या झाडाचं पान सुद्धा अर्पण करतात। तर जास्वंदीच्या फुलांच्या झाडाचं पान कधीही गणपती बाप्पांना अर्पण करायचं नसतं, तर गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूलच अर्पण करायचं असतं। ते सुद्धा लाल रंगाचं फूल जे असतं बघा जास्वंदीचं ते अर्पण करायचं असतं। तर तुम्ही ह्या चुका करू नका, कारण खूप व्हिडिओमार्फत मी ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्दिवशी ह्या झाडाचं पान अर्पण करा म्हणजे जास्वंदीच्या फुलांच्या झाडाचं पान अर्पण करा। तर पान कधीही अर्पण करायचं नसतं। गणपती बाप्पांना तुम्ही तुमच्या मनातली इच्छा बोलून तुम्हाला मनोकामना पूर्ण होण्यासाठी दुर्वा अर्पण करायचे असतात आणि एक जास्वंदीचं फूल अर्पण करायचं असतं। तर आपल्याला पान अर्पण न करता जास्वंदीचं फूलच अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना। आता तुम्हाला इथपर्यंत मी सर्व सांगले की तुम्हाला ह्या 2 चुका टाळायच्या आहेत त्या दिवशी। आता दुसरी गोष्ट बघा, ह्या दिवशी तुम्हाला ना तुम्ही उपवास करता दिवसभर, आपण प्रत्येकजण गणपती बाप्पांचं व्रत करत असतो, अगदी मनोभावे श्रद्धेनं करतो। आता आपण नुसतं व्रत करणंच योग्य आहे का बघा, तुम्हाला त्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल ना तसं तुम्हाला थोडं तरी गणपती बाप्पांची सेवा ही करणं खूप महत्त्वाचं आहे। जे दादा किंवा ज्या महिला बाहेर जॉब करतात त्यांना सेवा करण्यासाठी वेळ नाही, त्यांनी संध्याकाळी 30च्या वेळेला तुम्ही घरी जेव्हा येतात तेव्हा जरी तुम्ही 5 ते 2 तासामध्ये गणपती अथर्वशीर्षाचं नक्कीच पठण करा,
कारण आपण त्या दिवशी नुसता उपवास करतो आणि सेवा करत नाही, ही सगळ्यात मोठी चूक असते. आपण नुसताच उपवास करणार आहोत का? तुमच्याकडनं सेवा होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. गणपती बाप्पांसाठी तुम्हाला थोडीसरी सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. जरी तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करणं नाही शक्य झालं तर तुम्ही एक माळणा ओम एकदंताय विघ्ने वक्रतुंडाय धीमे तन्नो दंती प्रचोदयात या मंत्राचे सुद्धा एक माळ घरामध्ये करू शकता. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हा मंत्र आहे. किंवा ओम गणपते नमः ह्या मंत्राची तरी 108 वेळा एक माळ घरामध्ये करा. पण सेवा तुमच्याकडनं थोडी तरी गणपती बाप्पांची झालीच पाहिजे, तरच तुम्हाला ह्या व्रताचं फळ पुण्य प्राप्त होईल बघा. तर आता अजून एक चूक करतात बघा. ही चूक तर प्रत्येकाकडनं होत असते. तुम्हाला एक सांगते की तुम्ही गणपती बाप्पांचा उपवास करता, पूजा करता, दिवसभर उपवास करतो आपण. आणि काही वेळेला चूक काय करतो तर आपण चंद्रदर्शन म्हणजे गणपती बाप्पांचा चंद्रोदय न होताच आपण आपल्या घरामध्ये उपवास सोडतो. तर ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जास्त होणारी चूक आहे बघा. तुम्हाला सांगते की तुम्ही उपवास करत आहात म्हटल्यानंतर तुम्हाला तो उपवास जो संकष्टी चतुर्थीचा जो उपवास तुम्ही करत आहात तो उपवास तुम्हाला चंद्रदर्शन घेतल्यानंतरच करायचा आहे. ज्या वेळेला चंद्रोदय होतो त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची घरामध्ये आरती करायची आहे. गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे. बाहेर चंद्राला सुद्धा आपल्याला दिवा धूप आरती सर्व ओवाळायचं आहे. नमस्कार करायचा आहे. घरामध्ये सुद्धा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. चंद्राला सुद्धा आपण दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण करायचं आणि चंद्रोदय झाल्यानंतरच आपण या सर्व गोष्टी करूनच आपल्या घरामध्ये आपल्याला संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडायचा असतो. या गोष्टींची काळजी घ्या. जर तुम्ही चंद्रोदय व्हायच्या आधीच दिवसभर काही जण असे सुद्धा करतात बघा, मी खूप लोकांना बघितलेलं आहे बघा. ते दिवसभर उपवास करतात आणि चंद्रोदय व्हायच्या आधीच ते घरामध्ये जेवण करतात 7-7:30 वाजता. तर ही खूप मोठी चूक आहे. जर तुमच्याकडनं ह्या गोष्टी होत असतील ना तर तुम्ही केल्या व्रताचं तुम्हाला कधीच फळ मिळणार नाही. दर्शन न घेता आपल्याला घरामध्ये उपवास सोडायचा नाही. ज्या वेळेला चंद्रोदय होतो त्याचनंतर आपल्याला नैवेद्य वगैरे अर्पण करून उपवास सोडायचा आहे. आता ह्या दिवशी बघा आपण गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करतो. 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करतो. काही जण लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. आपल्या घरामध्ये जे गोड पदार्थ असतात त्या सर्वाचा नैवेद्य आपण चंद्रोदय झाल्यानंतर अर्पण करतो आरती वगैरे करून. तर आता सर्वात तुम्हाला सांगते की ही चूकसुद्धा खूप जणांच्या घरामध्ये होत असते बघा. तुम्हाला एक सांगते की संकष्टी चतुर्दशी जो पण तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करणार आहात त्या नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीपत्राचा वापर करायचा नाही. गणपती बाप्पांना तुळस अर्पण करायची नसते. खूप जणांना ह्या गोष्टी माहिती नाही, खूप जणांना ह्या गोष्टी माहिती आहेत. पण नैवेद्य अर्पण करताना आपल्याकडनं नकळत ही चूक होत असते. तुम्हाला सांगते की तुम्हाला जो पण तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करणार आहात त्या नैवेद्य दाखवताना आपला तुळशीपत्राचा वापर न करता नैवेद्य अर्पण करायचा, ही चूक तुम्हाला टाळायची आहे. आता त्यानंतर बघा आपल्याला ह्या दिवशी आपण जेवढ्या पूजा, सेवा, उपाय किंवा व्रत करणार त्याचप्रमाणे आपल्याला ह्या दिवशी ना घरामध्ये नकारात्मक गोष्टीसुद्धा बोलायच्या नाहीत. घरामध्ये वादविवादसुद्धा करायचे नाहीत. तुम्हाला अगदी श्रद्धेनं नामस्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांची पूजा, सेवा करायची आहे बघा. या दिवशी तुम्हाला मनोभावे गणपती बाप्पांचं व्रत करायचं आहे. व्रत करत असतानाच आपल्याला ह्या सुद्धा गोष्टी, ह्या चुकासुद्धा टाळायच्या आहेत की जेणेकरून आपण केल्या व्रताचं फळ प्राप्त आपल्याला होईल बघा. या दिवशी तुम्हाला चुकून हे कोणाला सुद्धा बघा, ज्या व्यक्ती उपवास करत नाहीत या व्यक्तींसाठी सुद्धा सांगते मी, किंवा ज्या व्यक्ती बघा म्हणजे ज्यांना असं वाटतं की असं काही नसतं, देव वगैरे काही नसतं, अशी व्यक्तीसुद्धा ह्या जगामध्ये खूप आहेत. ते जरी माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना मी हे सांगते की ह्या दिवशी तुम्हाला चुकूनही मांसाहारी पदार्थ खायचे नाहीत. मद्यपान तुम्हाला करायचं नाही. तामसी पदार्थसुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्हाला बनवायचे नाहीत, खायचे नाहीत. ह्या गोष्टी जर तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला खूप वाईट परिणाम ह्याचे पुढे भोगावे लागतील. यासाठी सांगते की तुम्हाला उपवास करणं जरी शक्य नाही तर तुम्ही साधं शुद्ध शाकाहारी भोजन घरामध्ये जेवू शकता आणि गणपती बाप्पांची पूजा, सेवा करू शकता. पण तुम्हाला ह्या गोष्टी घरामध्ये बनवायच्या नाहीत, घरामध्ये टाळायच्या आहेत. तुम्ही ह्या चुका जर तुमच्या घरामध्ये टाळल्या आणि जर तुम्ही गणपती बाप्पांची सेवा, पूजा जर घरामध्ये केली ना तर तुमच्या आयुष्यामध्ये जी पण विघ्न असतील, जी पण अडचणी असतील, जे पण समस्या असतील ना त्या दूर होतील बघा. आणि गणपती बाप्पांचे कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पा ही देवता खूप विशेष मानली गेली. ज्या पण कामाला, नवीन कार्याला सुद्धा सुरुवात करतो बघा तेव्हा सुद्धा आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतो आणि गणपती बाप्पांची पूजा करूनच त्या कार्याला सुरुवात करत असतो. यासाठी सर्वांना सांगते की तुम्ही संकष्टी चतुर्दशी तुमच्या घरामध्ये जरी तुम्ही उपवास नाही करत तर तुम्हाला सेवा, पूजा ह्या चुकवायच्या नाहीत. आणि अधिक मासातील संकष्टी चतुर्थी आहे म्हटल्यानंतर आपल्या घरामध्ये उपाय आपल्याला करायचे आहेत, पूजा आपल्याला करायच्या आणि त्यासोबतच बघा ह्या ज्या चुका मी तुम्हाला सांगितल्या ना या चुका तुम्हाला पहिल्यांदा टाळायच्या. तुम्हाला एक वेळेला उपवास करणं शक्य नाही तरी चालेल, पण तुम्हाला ह्या चुका कोणत्याही प्रकारच्या करायच्या नाहीत घरामध्ये.
तुम्ही जी पण सेवा पूजा जी करत आहात ती श्रद्धेने आणि मनापासून करा. बघा तुम्हाला त्या सेवेचा त्या पूजेचा अनुभव नक्कीच येईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. कारण जी व्यक्ती बघा संकष्टी चतुर्थीचा उपवास करून घरामध्ये पूजा करते किंवा जी व्यक्ती उपवास न करता सुद्धा संकष्टी चतुर्थीच्या सर्व सेवा करते, उपाय करते, पूजा करते ह्या दिवशी आणि ह्या चुका टाळते, त्या व्यक्तीच्या आयुष्यात येणारी संकटे, समस्या ह्या बाहेरून निघून जातात. म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्या संकटे, अडचणी प्रवेश करत नाहीत. इतकी जास्त ताकद ना संकष्टी चतुर्थी ह्या व्रतामध्ये आहे बघा. संकष्टी चतुर्थीचं व्रत आपण ह्यासाठी करतो की आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी, समस्या किंवा जे पण संकट आहे, जे माझ्यावरती येत आहे ते सर्व दूर निघून जावं. यासाठी प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीच्या आपल्या घरामध्ये ह्या चुका टाळा, पूजा करा, सेवा करा. जेवढं तुम्हाला सेवा करता येतील तेवढं करा. कारण आपण जेवढ्या सेवा करणार आहोत तेवढंच आपल्याला त्या सेवेचं फळ हे विशेष दिवशी, विशेष ठिकाणी मिळणार आहे. सेवा केलेली कधीसुद्धा वाया जात नाही बघा. तुम्हाला सांगते, जेव्हा तुमच्यावर अडचण येतात, संकट येतात, तेव्हाच आपल्याला त्या सेवेचं फळ हे मिळत असतं आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की मी केलेल्या सेवेचं फळ मला आज मिळालं आहे. आणि सेवेचं फळ मिळणं काय, तर जेव्हा आपल्यावरती एखादं संकट येतं, अडचण येते किंवा खूप जास्त प्रमाणात आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं आणि त्याच वेळेला बघा एक आशेचं किरण घेऊन किंवा एखादी मदत करणारी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येते, तेव्हा तीच आपण केलेल्या सेवेचं एक आपल्याला उत्तर असतं. म्हणजे तू केलेल्या सेवेचं फळ तुला तिथं मिळत आहे आणि त्याच वेळेला ती व्यक्ती आपल्याला मदत करते. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हाईप करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी.